नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कुणी बोलताना पटकन काँग्रेस संदर्भात असं म्हणतात की एखाद्या पक्षाचं नाव घेऊन उदाहरणार्थ भाजपचे जुने जाणते नेते वगैरे असं म्हणतात कार्यकर्ते की भाजपची आता काँग्रेस होत चाललेली आहे, किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊन देणार नाही. एकूण काय आहे की प्रत्येकजण काँग्रेसला एवढं कमी का लेखतो, काँग्रेस एवढी बदनाम का झाली, काँग्रेसचे आम्ही अमुक अमुक काँग्रेसचा हा पक्ष काँग्रेससारखा होऊन देणार नाही, आमची संघटना काँग्रेससारखी होऊन देणार नाही. मग काँग्रेसचा एवढा नैतिक ऱ्हास का झाला, खरंच झाला आहे का तो, आणि अशी काँग्रेस बदनाम का झाली की तिला केली गेली बदनाम, किंवा अपप्रचार सगळा आहे. नक्की आपण काय म्हणायचं ह्या बाबतीत? तर म्हणजे काळानुसार ऱ्हास झाला, नैतिक ऱ्हास हा झाला आहे, खरं आहे. पण त्याची काय कारणं आहेत? काही तर त्याची कारणं तर असणारच आहेत की काँग्रेस कुठे कमी पडली. आज एवढी मोठी स्वातंत्र्याची परंपरा असलेली, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असलेली की काँग्रेस एवढं योगदान स्वातंत्र्य लढ्यासाठी, भारत स्वतंत्र होण्यासाठी कुठल्याही संघटनेचं नाही, कोणत्याही पक्षाचं नाही. जगामध्ये भारत सोडा संपूर्ण विश्वामध्ये अशी एकही संघटना नाही की जिचं तो देश स्वतंत्र होण्यामध्ये एवढं मोठं काँग्रेस एवढं मोठं योगदान असावं आहे. नाही, एवढं काँग्रेसचं मोठं योगदान. मग काँग्रेस अशी वेळ काय हवी? तर निष्ठा, श्रद्धा कुठे कमी पडलं तर कार्यकर्त्यांची निष्ठा, पक्षावरची, आपल्या नेत्यावरची निष्ठा, आपल्या विचारधारेवरची निष्ठा, श्रद्धा आणि समर्पण. समर्पण काय आहे तुमच्यामध्ये? समर्पण असेल तर मनुष्य, कार्यकर्ता पटकन दुसऱ्या पक्षात जाणार नाही आहे. निष्ठा असेल तर दुसऱ्या पक्षात जाणार नाही आहे. अशोक चव्हाण असतील, विखे पाटील असतील, अशी किती नावं घ्यावीत, निंबाळकर असतील, मोहिते असतील, किती नावं अशी घ्यावी, मोठमोठी नावं की ज्यांची घराणी स्वातंत्र्य लढ्यापासूनच काँग्रेसमध्ये होती. स्वातंत्र्य देशाला मिळाल्यानंतर ही मंडळी काँग्रेसमध्ये आली, असंही झालेलं आहे. पण ती आजपर्यंत, म्हणजे गेल्या 5-10 वर्षापर्यंत काँग्रेसमध्येच होती आणि त्यांनी मोठमोठी पदं उपभोगलेली आहेत. उदाहरणार्थ अशोकराव चव्हाण 2 वेळा मुख्यमंत्री, त्याच्या आधी सांस्कृतिक मंत्री, त्यांचे वडील गृहमंत्री, महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण. असं असताना अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून गेले. हेच विखे पाटलांचं, हेच निंबाळकरांचं, सगळ्यांचं असे नावं किती घ्यायची आता? अगदी भोरपासून थोपटे घराणं घेतलं, अनेक नावं अशी घेता येतील. अशी कशी पक्ष सोडून जातात? नितीन गडकरी कधी भाजप सोडतील का? लालकृष्ण अडवाणींनी कधी भाजप सोडला का? अडवाणीने काय मिळालं, किती मिळालं? वयाच्या 70-75 ते उपपंतप्रधान झाले. त्याच्या आधी त्या आणीबाणीमध्ये काय वर्ष 1.5 वर्ष मंत्री होते ते. नाहीतर अख्खं आयुष्य त्यांनी विरोधी पक्षात घालवलं. अटल बिहारी वाजपेयींचं तेच आहे. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांची नावं आपल्याला दिसत आहेत समोर, किंवा ते प्रकाशात आले, प्रसिद्धीत होतात आले, परंतु प्रसिद्धीच्या आड अनेक अशी संघामध्ये भाजपमध्ये नावं आहेत आणि होती की ज्यांनी अख्खं आयुष्य एका विचाराला, एका नेत्याला निष्ठा वाहून, त्याच्यावर श्रद्धा ठेवून, विचारावर, नेत्यावर श्रद्धा ठेवून आपलं अख्खं आयुष्य व्यतीत केलं, समर्पित केलं. काँग्रेस का कमी पडली? अशी नेत्यांमध्ये निष्ठा, श्रद्धा निर्माण करायला, समर्पण भाव निर्माण करायला काँग्रेस का कुठे कमी पडली? तर मुळामध्ये काँग्रेसकडे मोठे नेते नव्हते, असे नक्कीच नेते होते. अखंड जगाची ज्यांच्यावर श्रद्धा, जगाने ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली, असे मोठमोठे नेते, महापुरुष, अद्वितीय पुरुष, अद्वितीय व्यक्तिमत्व अशी काँग्रेसकडे होती. तरी मग त्यांच्याकडून प्रेरणा का नाही ह्या कार्यकर्त्यांनी घेतली? एवढा स्वार्थभाव ह्यांच्या सगळ्यांमध्ये निर्माण का झाला? की काही मिळण्यासाठीच ही भावना, काही मिळण्यासाठी आम्ही पक्षामध्ये, मिळणं बंद झालं पक्षाकडून की दुसऱ्या पक्षामध्ये, मिळेल त्या पक्षामध्ये, म्हणजे मिळेल तिथे चाकरी कुठे करणार आम्ही, जिथे आम्ही भाकरी मिळेल मग ती चाकरी करणार. हा जो भाव आहे, स्वार्थ भाव, मला काय मिळेल, म्हणजे ते विचार दुय्यम ठरतो, सेवाभाव दुय्यम ठरतो.
समर्पण दुय्यम ठरतं, निष्ठा दुय्यम ठरते, श्रद्धा दुय्यम ठरते आणि स्वार्थ तिथे हा प्रथम ठरतो की मला काय मिळणार आहे, ही सवय लागलेली आहे. म्हणून आज काँग्रेसची अवस्था ही अशी दयनीय झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे. आणि प्रेरणा कोणाकडनं घ्यायची? गेले लोकमान्य टिळक गेले, गांधीजी गेले, शास्त्रीजी गेले, पंडित नेहरू गेले, सगळी मोठमोठी थोर माणसं निघून गेली. म्हणजे आत्ता जी माणसं आहेत, नेते मंडळ आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यात, पण त्यांचं व्यक्तिमत्व थोर नाही आहे का? त्यांच्याकडून प्रेरणा का घेत नाही आहे, घेतली जात नाही आहे? की ते व्यक्तिमत्व, ती जी व्यक्तिमत्व आहेत, नेतृत्व आहे, तेच कुठे कमी पडतं आहे? की त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशा योग्यतेचं नेतृत्व नाही काँग्रेसकडे नाही आहे. प्रेरणा घ्यावी, विचार घ्यावे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी असं नेतृत्व नाही आहे. त्यांच्या चरणी आपलं सगळं कर्तृत्व, आपली सगळी बुद्धिमत्ता समर्पित करावी, आपलं आयुष्य समर्पित करावं अशी व्यक्तिमत्व किंवा असं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही आहे. शीर्षस्थ नेतृत्व म्हणतो मी. ह्याच्यावर काँग्रेसने विचार करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट आहे की भाजपच्या पाठीशी राष्ट्रसेवा दल आहे, भाजपच्या पाठीशी राष्ट्रसंघ आहे. तसं राष्ट्रसेवा दल काँग्रेसच्या पाठीशी का नाही आहे? संघाकडून मग आयाराम गायराम, भाजपमध्ये आलेले आयाराम गायाराम सोडून देऊ, ते त्यांचा स्वार्थ गेल्यानंतर जाणार भाजपमधनं पुन्हा, आणि गेलेले आहेत अजूनपर्यंत. असे अनेक वेळा असं घडलेलं आहे. आयाराम गायाराम येतातच, भरती ओटी, परंतु ओटीच्या काळातही, अडचणीच्या काळातही पक्षाचे मुख्य जे कार्यकर्ते असतात, नेते असतात, ते ठाम असतात. ते भाजपमध्ये, संघामध्ये राहिलेले आहेत. आणि ते का राहिले भाजपमध्ये? तर ते संघामधून आलेले होते. संघामधून जे आलेले नेते आहेत ते पक्ष सोडत नाही, कारण त्यांची निष्ठा ही पहिली विचारधारेवर असते. ते समर्पित भावनेने काय मिळेल म्हणून ते आलेले नसतात. भाजपमध्ये काम करते नाहीत तर ते काय मिळेल म्हणून नव्हे, अपेक्षेने नव्हे, स्वार्थभाव ठेवून नव्हे, तर ते एका विचाराने प्रेरित झालेले असतात. त्यामुळे इकडं जाणं तिकडं जाणं त्यांच्या डोक्यात ते काहीच नसतं, कारण स्वार्थासाठी आलेलेच नसतात. तो विचार चांगला किंवा वाईट, विचार योग्य किंवा अयोग्य हा भाग वेगळा झाला, पण तो काय मिळणार आहे आम्हाला ह्यासाठी ते आलेले नसतात. म्हणूनच ते लोक पक्ष सोडत नाही. आयाराम गायाराम हे कशासाठी आलेले असतात? स्वार्थासाठी आलेले असतात. ते जाणारच. ते काही संघाकडून आलेले नसतात. ते भरती ओटीप्रमाणे आलेले असतात. तळ्यात मळ्यात, सरशी तिकडे पारशी. परंतु काँग्रेसचं काय? काँग्रेसमधून कार्यकर्ते का जातात? तर काँग्रेसच्या पाठीमध्ये अशी एखादी संघटना, आता काँग्रेसमध्ये असे मूळ विचार राहिलेले नाही आहे की ज्या विचारामधून प्रेरणा मिळेल. असा नेता राहिलेला नाही एवढा मोठा की ज्याच्यावर श्रद्धा ठेवू, ज्याच्या चरणी आमचं मस्तक आम्ही समर्पित करू, आमचे विचार, आमचे आचार, आमची बुद्धिमत्ता, आमचं आयुष्य आम्ही समर्पित करू, असं एक तर असं थोर व्यक्तिमत्व राहिलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, काँग्रेसच्या पाठीची राष्ट्रसेवा दल, काँग्रेस सेवा दल फारसं आहे असं वाटत नाही. की काँग्रेस सेवा दलामधून, राष्ट्रसेवा दलामधून किती काँग्रेसमध्ये कार्यकर्ते येत आहेत? नाही असं होत. नाहीतर एवढी काँग्रेसची वाईट परिस्थिती आली नसती. जर तिकडनं काँग्रेस सेवा दलामधून, राष्ट्रसेवा दलामधून जर कार्यकर्ते आले असते, उल्हास पवारांसारखे, किंबहुना आत्ता जे विठ्ठल गाडगिळांचे सुपुत्र आहेत आनंद गाडगीळ, त्यांच्यासारखे गुणी, प्रामाणिक, निष्ठावान, ही आता 2 नावं मी घेतली, ती खरंच प्रामाणिक, गुणी आणि अतिशय चांगली नावं आहेत, ती थोर नावं आहेत. पण त्याला काँग्रेसमध्ये स्थान किती आहे? उल्हास पवारांसारखी व्यक्तिमत्व असेल राष्ट्रसेवा दल, काँग्रेस सेवा दलामध्ये घडून आलेलो, किंवा इकडनं आनंद गाडगीळ म्हणजे विठ्ठल गाडगिळांचे सुपुत्र असतील, काकासाहेब गाडगिळांचे नातू असतील, अशा व्यक्तिमत्वांना, सचोटीच्या, प्रामाणिक, निष्ठावान माणसांना काँग्रेसमध्ये स्थान किती आहे? की आयाराम गायारामना स्थान आहे. तथाकथित प्रतिष्ठित, ज्यांची नावं मोठी आहेत, ज्याचे वलयांकित आहेत, ज्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत, असे सगळे शिक्षण सम्राट आहेत, अशांना स्थान आहे. हे काँग्रेसने ठरवायला गेलं. आणि ते आता असे सम्राट, शिक्षण सम्राट, सहकार सम्राट काँग्रेसकडे राहिलेले आहेत का? तर नाही आहे. म्हणजेच काय, तर राष्ट्रसेवा दल, काँग्रेस सेवा दल हे कमी पडलं. काँग्रेसला कार्यकर्ते पुरवायला ते कमी पडले. मुळात ह्या संघटनेची स्थिती काय आहे आज? तर केविलवाणी आहे, दयनीय आहे. तशी संघाची स्थिती नाही आहे. संघाची स्थिती मजबूत आहे. आणि मूळ विचार असतो. कोणताही पक्ष, कोणतीही संघटना एका विचारावर आधारलेली असते. त्या विचाराची चिकित्सा होत राहिली पाहिजे, त्या विचाराचा अभ्यास होत राहिला पाहिजे.
जसा संघ एका विचारावर आधारलेला आहे त्या विचाराची चिकित्सा होत राहिली पाहिजे. आणि संघाबाईंनी प्रबोधन होत असतं, नेहमी शिबिरं घेतली जातात, प्रबोधन घेतलं जातं, मार्गदर्शन केलं जातं कार्यकर्त्यांना, बैठका त्यांच्या घेतल्या जातात. तशा काँग्रेसमध्ये बैठका घेतल्या जातात का? ज्या विचारधारेवर हा काँग्रेस संघटना काँग्रेस पक्ष उभारला गेला तो विचार महत्त्वाचा आहे, तो महत्त्वाचा विचार आहे, त्या विचारावर चर्चा होते का? विचार चिकित्सा होते का? विचारावर नव्याने प्रकाश टाकला जातो का? विचारावर नव्याने अभ्यास होतो का? नव्याने चिंतन होतं का? कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली जातात का? कार्यकर्त्यांचं प्रबोधन घेतलं जातं का? कार्यकर्त्यांमध्ये समर्पण भाव किती आहे, त्याग किती आहे, सेवाभाव किती आहे, तो तपासला जातो का? की असं काही केलं जात नाही? खरंच समर्पित भावना ही कार्यकर्त्यांमध्ये किती आहे? असे समर्पण कार्यकर्तेच लागतात. निष्ठा किती आहे, श्रद्धा किती आहे? की ते राजकारणात येण्याचा त्यांचा हेतू वेगळा आहे, स्वार्थ आहे, काय मिळेल मला हा आहे. हे काँग्रेसने ठरवलं पाहिजे की प्रबोधन कार्यकर्त्यांचं, नवीन कार्यकर्त्यांचं, जुन्या कार्यकर्त्यांचं, नवीन कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. आधी मुळामध्ये ज्या विचारधारेवर काँग्रेस पक्ष उभा आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, समानता, एकात्मता, अखंडता, अहिंसा, या विचारावर काँग्रेस पक्ष जर उभा आहे तर त्या विषयावर चिंतन झालं पाहिजे, त्याच्यावर प्रबोधन झालं पाहिजे. तसं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की गांधीजींनी दिलेला जो समर्पण भाव होता, सेवाभाव होता, ग्रामस्वराज्याचा विचार होता, श्रमनिष्ठा होती, स्वावलंबन होतो, देशभक्ती होती, हे गांधींनी विचार दिले. ह्या विचाराचं चिंतन झालं पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय? आज काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांना गांधींची स्वराज्याची व्याख्या माहिती आहे? किती लोकांना स्वराज्य म्हणजे काय माहिती आहे? याचं प्रबोधन घ्यावं लागेल, प्रबोधन करावं लागेल, शिबिरं आयोजित करावी लागतील. आणि राष्ट्रसेवा दल किंबहुना काँग्रेस सेवा दल हे जोपर्यंत काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत नाहीये तोपर्यंत काँग्रेस पक्षाची अवस्था दुर्दैवाने अशीच राहणार आहे. या उलट काँग्रेस सेवा दल, राष्ट्रसेवा दल मजबूत स्थिती येईल, त्या दिवशी काँग्रेस पक्ष पुन्हा पूर्वीसारखी भराई मारू शकेल, पुन्हा चांगला उभा राहील. कारण काँग्रेस सेवा दल असेल, राष्ट्रसेवा दल असेल, काँग्रेसमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कारखाना असला पाहिजे. इथून कार्यकर्ते गेले पाहिजे काँग्रेसमध्ये. जर राष्ट्रसेवा दलामधून किंवा काँग्रेस सेवा दलामधून जर कार्यकर्ते गेले काँग्रेसमध्ये तर ते पक्ष सोडणार नाही, त्यांच्या मनात स्वार्थभाव असणार नाही. काय मला मिळतंय आणि आम्हाला काय मिळालं नाही तर आम्ही पक्ष सोडू अशी भावना त्यांची असणार नाही. तर ते त्यांच्या समर्पित भाव असेल, तर त्यांच्यामध्ये सेवाभाव असेल, त्यांच्यामध्ये समर्पण असेल, निष्ठा असेल, श्रद्धा असेल, तरच ते पक्षात टिकतील. कठीण काळात पण टिकतील. कठीण काळात त्यांच्या मनात असं विचार येणार नाही की पक्ष सोडावा आपण, असं विचारच येणार नाही आहे. कारण का वेगळ्या भावनेने आम्ही पक्षाचं काम करतो अशी त्यांची भावना असेल, अशी उदात्त भावना असेल. ही भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेस कुठे कमी पडते? जे वाक्य बोललं जातं की काँग्रेसची भाजपची काँग्रेस झालेली आहे, असं पटकन काँग्रेसचं नाव का घेतलं जातं? कुठलाही पक्ष पटकन काँग्रेसचं नाव का घेतो? का आम्ही काँग्रेस सोडून देणार नाही. ह्याच्यावर काँग्रेसने आत्मविश्लेषण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मसमीक्षा केली पाहिजे की आम्हाला आमची एवढी विशाल विराट परंपरा असताना, उदात्त परंपरा असतानाही आमचं नाव का घेतलं जातं? लोकांना आमचा ऱ्हास झाला असं का वाटतंय? आणि खरंच आमचा ऱ्हास झाला आहे का? आमचा नैतिक ऱ्हास झालेला आहे का? झाला असेल तर आम्ही याच्यावर काय केलं पाहिजे? आम्ही चिंतन केलं पाहिजे, आम्ही प्रबोधन केलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी प्रबोधन केलं पाहिजे आणि स्वतःही आम्ही नेत्यांनी चिंतन केलं पाहिजे. चिंतन शिबिर आयोजित केली पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रबोधन शिबिर आयोजित केली पाहिजे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम, खंबीर कार्यकर्ते निर्माण करणं आणि त्यांचे समर्पित भाव त्यांच्यातील जागा करणं हे महत्त्वाचं आहे. हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी मग अशोक चव्हाणांसारखे जुने जाणते कार्यकर्ते पण पक्ष सोडण्याचं धाडस करणार नाही. नाही तर मला काय मिळतं ही भावना जर असेल कार्यकर्त्यांमध्ये, त्यांची निष्ठा नव्हती, त्यांच्याकडे देशभक्ती नव्हती, त्यांच्याकडे निष्ठा नव्हती, श्रद्धा नव्हती, समर्पण नव्हतं, असंच म्हणावं लागेल. असेच कार्यकर्ते पक्ष सोडत असतात. त्यामुळे ह्यावर काँग्रेस पक्ष जो आहे, काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, जे गांधीजी टिकांपासून ते अगदी यशवंतराव चव्हाणांपर्यंत, मधुकरराव चौधरींपर्यंत
ते कुठे नेते आणि आत्ताचे कुठे नेते, त्यांच्याकडे कोणी विचारधारा होती, त्यांच्याकडे तत्त्वज्ञान, त्यांच्या स्वतःचं त्यांच्याकडे तत्त्वज्ञान होतं, स्वतःचं चिंतन त्यांच्याकडे होतं. अशी मोठी माणसं ती होती. फार मोठे ते चिंतक होते, साहित्यिक होते, लेखक होते, विचारवंत होते, चांगले वक्ते होते. मग त्यांचे विचार हे आत्ता कार्यकर्त्यांनी रुजवण्याचं काम केलं पाहिजे, तर काँग्रेस पक्ष टिकाव देऊ शकेल. अन्यथा मला आता काय मिळत नाही आहे, जेव्हा मिळत होतं तेव्हा मी काँग्रेसमध्ये राहिलो आणि आता मिळत नाही, मग जिथे मिळतं आहे तिथे मी जातो, अशीच भावना राहणार आहे. ह्याची दखल, या सगळ्याची दखल काँग्रेस पक्षाला, नेतृत्वाला घ्यावी लागेल. मंडळी, आपलं काय मत आपण जरूर द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.